हाय गाईज, आम्ही आता हा डोंगर चढणार आहे. तुम्हाला दिसत असेल आम्ही तरी अर्धा डोंगर चढलेलो आहे. तो तुम्हाला दिसतोय का, तो रोड वगैरे सगळं. हा साई टेकडी संभाजीनगरचा एरिया आहे देवळाईचा. तर आम्ही आता हा डोंगर पुढे सैर करत आहोत. आणि हा माझा टायगर श्रॉफ आहे, समर्थ नाव यायचं. आणि हा तुम्हाला सांगेल अजून पुढचं काही. आणि पुढचं आहे की आम्ही जॉब पोचन तेव्हा आम्ही तुम्हाला करवंद पण दाखवू. चला. तर हे बघा, हे मुंग्यांचं घर आहे. खूप डेंजरस दिसतंय. तर आता आम्ही सेंटरच्या मध्ये पोहोचलेलो आहे. सेंटरमध्ये आम्ही. ठीक आहे, चलो बाय. गाईस, तर मी आहे रिया सोळुंकी. हाय गाईज, ही आहे माझी मुलगी रिया आणि हा आहे मुलगा समर्थ. हे दोघं खूप स्ट्रॉंग आहेत. हे दररोज माउंट एव्हरेस्ट चढतो. इट्स नॉट माउंट एव्हरेस्ट. यांची मी डोंगर चढायची दररोज प्रॅक्टिस करतोय. No, this is the way. Come slowly. Here is the rocks. It is like steps. Yes, this is easy. Daddy, from here we have to go. Dad, where we have to go? Okay, come here. Samar. Yes. Be careful. I am a tiger. Daddy saying anything. But I am a real tiger. That is our road. So come here. You should do mountaining every day. It's good for health. And you get vitamin D also, like all vitamins, not D. From sun. Oh my. तिकडे गाडी लावली आपण. Hi guys. I'm very tired now. She's always saying, wait for me. Okay, you come here now. I'm coming only. Fast. Okay, guys. Stop. Now like this or like that? From left side or right side? Left side, like this. Left side. It's like step only. It is not a like mountain. It is like step. Whoa! We come on top. आलो आहे टॉपवर. तर चला पुढे बघूया. Whoa! My enjoyment. I'm hungry. Wow. Dad, I'm hungry. हाय. तर आता आम्ही थोडे रेस्ट घेणार आहे. तर आम्ही आता उतरताना पण भेटूया तुम्हाला. बाय. हे आहे संभाजी. बघा, हे आहे आमचं छत्रपती संभाजीनगर. एकच नंबर. आणि इकडे आम्ही गणपती डुबवतो, म्हणजे विसर्जन करतो. सॉरी. आणि हे पप्पा. हाय गाईज, हे माकडे आमचं. कॅक्टस किती आहे? ते कॅक्टस सारखं एक प्लांट आहे, त्याचं नाव नाही माहिती आम्हाला. ठीक आहे गाईज, बाय. चलो गाईज, आता आपण चाललोय करवंद शोधायला. आणि आपण करवंद शोधून तुम्हाला दाखवतो की करवंद कसे असतात. चला आमच्यासोबत. तर हाय गाईज, तर हा वेगळाच कोणता तरी रॉक आहे. तर आम्हाला माहीत नाही आहे याच्याबद्दल. हा इथे पण आहे. तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला की त्या रॉकचं नाव काय. हां, मला तर असं वाटतं प्युमिक रॉक आहे, पण तुम्ही प्लीज, मला कन्फर्म नाही आहे म्हणून प्लीज मला कमेंट्समध्ये प्लीज सांगा. ओके. तर आता आम्ही शोधतो आहे करवंद. तर
चलो आम्ही भेटल्यावर सांगू तुम्हाला. तर पप्पाला भेटले आहे करवंद आता. ते असतं करवंद. हे आहे करवंदाचं झाड आणि मी तुम्हाला दाखवतोय आधी कसं असतं ते करवंदाचं झाड. पण याला करवंद नाही आहे, याचे संपलेले आहे करवंद. अजून एक तुम्हाला दुसरं एक झाड दाखवतोय, तिथं आपण शोधतोय आता परत. चला आमच्यासोबत. झाड दिसले, चला आम्हाला एक अजून एक झाड दिसलेलं आहे, आम्ही तिथं शोधतोय. चला आमच्यासोबत. चलो. हे आहे करवंदाचं खूप मोठं झाड आहे हे. पण याला आम्हाला करवंद दिसेल. चला मी तुम्हाला दाखवतोय. आणि ते खूप स्वीट असतात. प्लीज हे तुम्ही तुम्हाला ट्राय करा. दाखवतो ज्याला ज्याला माहिती आहे ते प्लीज कमेंटमध्ये. हे बघा समर्थनी तोडलंय. ज्याला ज्याला माहीत असेल ते प्लीज कमेंटमध्ये लाईकचं चिन्ह टाका. खाल्लेलं आहे का मला सांगा. ते कमेंटमध्ये प्लीज सांगा. comment सांगा हे कोणी खाल्लेलं दाख. बघा हे असतं असं करवंद. आणि हे मधातून असं असतं व्हाईट कधी आणि रेड. याला तुम्ही असं खाऊ शकता. हे बघा प्लीज. हे बघा खूप यमी असतं. स्वीट असतं खूप. मी अजून दाखवतो तुम्हाला तोडून. ग्रीन स्वीट नसतात, ब्लॅक खूप स्वीट असतात. मी इथं आनंद घेतो. वाव गाईस, त्याच्यातून काहीतरी व्हाईट व्हाईट निघत असतं. स्वीट आहे ते. हां त्याचं स्वीट असतं ते. अजून तुम्हाला अजून नाही तिथे. त्रास होतो तोडायला. खूप काटे असते या झाडाला. खूप काटे असतात, म्हणजे खूप खतरनाक. इतके मोठे मोठे काटे असतात बघा. पप्पा हे पहा. तर समर्थ खूप हुशार आहे आमचा, लवकर शोधतात. वाव वाव किती पण याला जास्त नाही आहे. आम्ही 2-3 दिवसापूर्वी आलतो, त्याला खूप सारे होते, पण ते आता गायब झाले असेल. नाही पण खूप लोक येतात इथे घ्यायला करवंद. तर ठीक आहे, तोडल्यानंतर भेटू आम्ही तुम्हाला. ओके बाय. तर गाईज आता आम्ही करवंदाचा आनंद घेत आहे. हे असता करवंद. अरे माझ्याकडे 2 आहे अजून. हे घ्या आणि मला काटा लागलाय तर रक्त निघतंय. गाईस. ही अरे माझ्या अंगावरच पडलं. नाही गाईज, मजाक करते मी. ते करवंदाचं जे ज्यूस असतं का मधातलं ते येते. तर आम्ही खूप मजा येते ते खाताना. आणि खूप गोड असतं ते. काही काही असतं आंबट. हे असे लीव्स असतात करवंदाचे. तर चलो आता आम्ही सापडतो आणि खातो. तुम्ही पण येत जा असं. म्हणजे ह्याच डोंगरावर नसतं ते, हर डोंगरावर असतं, पण त्याला शोधावं लागतं. म्हणून मी तुम्हाला झाड दाखवून देते. असं असतं लीफ त्याचं. आणि ते ह्याच दिवसात असतं, कधीच भेटत नसतं. ते उन्हाळ्यात भेटतं, नंतर नाही भेटत. ते सुकून जात असतात झाडं. आणि हा तर येडाच झाला आहे करवंदा मागे. याला तर माहीत पण नव्हते. ठीक आहे चलो गाईज, आम्ही शोधतो, मग तुम्हाला परत दाखवूया. तर गाईज एक खुश खबर आहे. आणि करवंद भेटले, पण तिथे हातच जात नाही. बॅड न्यूज पण आहे ती. गुड न्यूज आणि बॅड न्यूज दोन्ही आहे. पण ट्राय करताय पप्पा. ट्राय बट डोंट क्राय. व्हेरी गुड. तर हा खूप क्यूट बॉय आमच्या घरातला. असं वाटत नसेल तुम्ही म्हणसान कुछ भी आय बैगन. गाईज कुछ तोडे आहे पापानी. नाही मराठी. ते काही तोडले, म्हणजे मला हिंदी बोलायची सवय आहे. वाव स्वीट. ठीक आहे गाईज, आता तुम्हाला भेटूया. गाईज तर आता आमचं खाणं झालं आहे. आता आम्ही उतरतोय, पण आम्हाला पाणी प्यायचं आहे. हे आहे लिंबाचं झाड. आणि हे याला जे दिसतंय तुम्हाला, याला लिंबोळा म्हणतात. मला माहिती आहे, तुम्हाला पण माहीत असेल. हे बघा, ज्याला ज्याला माहिती ते कमेंटमध्ये सांगा. हे अजून पिकलेलं नाही आहे. पिकलेल्या असल्या, जर एखादा लिंब गोड असेल तर ते गोड पण लागतं. आणि जास्त करून आंबट जास्त असतं कडू. चलो आम्ही आता उतरतोय खाली. तर आता आम्ही थोडं पाणी पिणार आहे आणि तेव्हा उतरणार आहे नंतर. बाय.